नांदेडच्या कंधार तालुक्यातील दुर्गा तांडा येथील विमलबाई चव्हाण या महिलेचा 3 महिन्यापूर्वी ओळखीच्याच व्यक्तीने खून केला होता। या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा गणेश चव्हाण यांनी माळाकोळी पोलिसात तक्रार केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसून या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत। तक्रारदार मुलाने याबाबत पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार केली होती, मात्र याही तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याने हतबल झालेला गणेश चव्हाण यांनी आईच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसह आमरण उपोषण सुरू केलंय। जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील अशी प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी दिली आहे। मी गणेश मेहरबान चव्हाण 4 दिवसापासून अमर उपोषणाला बसलो आहे। माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन 2-2.5 महिने झालेत। माळाकोळी पोलीस स्टेशनचे PSI ते आमची कोणी दखल घेत नाहीत, म्हणून मी अमर उपोषणाला बसलो आहे। माझी आईला खून केलेला आहे, तरी माझी दखल घेण्यात यावी आणि माझ्या मागण्या वडिलांनी पाहिलेल्या आरोपींना अटक करावं आणि मला धमकी देत आहेत, तरी माझ्या धमकीला पोलिसांनी थोडी तरी मदत करून मला मदत करावी। तो पोलीस अधीक्षक साहेबाकडे गेलो होतो, तरी ते न दखल घेतो म्हणून म्हणले, पण आणखी काही दखल घेतली नाहीत। यासाठी मी उपोषणाला बसलो। यापुढे मी जरी माझा निर्णय नाही जरी लागला तर मी आत्मदहन करील ही माझी वरिष्ठ अधिकाऱ्याला विनंती आहे।